नमस्कार. सन 2025च्या 100व्या वसंत व्याख्यानमालेच्या निमित्ताने होणाऱ्या जागर मराठीचा ह्या विषय व्याख्यानमालेचे आजचे 5वे पुष्प. आजच्या व्याख्यात्या प्राध्यापक डॉक्टर अनघा जोशी, पुणे. त्यांचा आजचा विषय आहे संस्कृत मराठी अनुबंध. त्यांचा परिचय करून देण्यापूर्वी एक सूचना, कृपया आपले मोबाईल सायलेंटवर ठेवावेत. प्राध्यापक डॉक्टर अनघा जोशी या संस्कृत प्राकृत भाषा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च, न्यू दिल्ली यांच्याकडून रिव्हिजिटिंग द इंटेलेक्च्युअल हिस्ट्री ऑफ संस्कृत ज्युरिस्प्रुडन्स या रिसर्च प्रोजेक्टसाठी 12,71,000 लाखांचे अनुदान मिळाले व याच्यावर सध्या काम चालू आहे. तसेच सुप्रीम कोर्ट प्रिमायसेस न्यू दिल्ली येथेही त्या एक्सपर्ट कमिटी मेंबर आहेत. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हायर तिबेटियन स्टडीज, सारनाथ वाराणसी बोर्ड ऑफ गव्हर्नर्स येथे नॉन ऑफिशियल मेंबर आहेत आणि पुढील 3 वर्षांसाठी भारत सरकारकडून त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 3 विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती म्हणजे PhD ही पदवी मिळाली आहे आणि 6 विद्यार्थी PhD करत आहेत. प्राध्यापक अनघा जोशी यांनी संभूय समुत्थान आणि नॉन पेमेंट ऑफ वेजेस ॲज ए ग्राउंड ऑफ लिटिगेशन इन एन्शंट इंडियन लॉ ही 2 पुस्तके प्रदर्शित झाले आहेत आणि धर्मशास्त्र हे पुस्तक प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. धर्मशास्त्र, कौटिल्य अर्थशास्त्र, भाषाशास्त्र, धर्मशास्त्र आणि आधुनिक न्यायव्यवस्था इत्यादी अनेक विषयांवर त्यांची दिल्ली युनिव्हर्सिटी, जपान, वाई, जर्मनी, मुंबई अशा देशविदेशात अनेक ठिकाणी व्याख्याने झाली आहेत. भारताबाहेर 50हून जास्त ठिकाणी पेपर प्रेझेंटेशन तसेच 30पेक्षा जास्त रिसर्च पेपर प्रकाशित झाले आहेत. पुणे आकाशवाणी केंद्रावरही गीर्वाण भारती या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. शिवाजी विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ इत्यादी अनेक विद्यापीठांमध्ये संस्कृत विषय तज्ज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यांना पंडित सातवळेकर पुरस्कारानेही सन्मानित केले आहे. असं भरपूर व्यासंग असलेले व्यक्तिमत्व आपल्याला लाभले आहे. तरी मी प्राध्यापक डॉक्टर अनघा जोशी यांना आजचे पुष्प गुंफावे अशी मिरज विद्यार्थी संघातर्फे विनंती करते. धन्यवाद. नमस्कार. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र निवेदन की मिरज विद्यार्थी संघ 105व्या वर्षात 105 वर्ष ह्या संस्थेला झाली. त्या संस्थेमध्ये मला आज बोलण्याची संधी ज्या त्रिमूर्तींमुळे मिळाली, कार्यवाह श्री तुळपुळे, अध्यक्ष डॉक्टर पाठक, कार्याध्यक्ष श्री ताम्हनकर, यशवंत ताम्हनकर आणि आजच्या या माझ्या व्याख्यानाचं निमित्त कारण म्हणा, कारण प्रत्येक गोष्ट घडायला उपादान कारण आणि निमित्त कारण लागतं. तर निमित्त कारण जे आहे ते ॲडव्होकेट माधव ताम्हनकर ह्या सर्वांच्या प्रती मी आभार मानत नाही, संस्कृतमध्ये कृतज्ञता व्यक्त करतात, त्यामुळे मी कृतज्ञता व्यक्त करते. आणि संस्थेचा जे काही पत्रिका मला आलेली होती त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा मी जे बघितलं ते ऋणस्मरण होतं. आणि ऋणस्मरण म्हटल्याबरोबर मला पहिल्यांदा जे लक्षात आलं की भारतीय परंपरेमध्ये 3 ऋणं मानलेली आहेत.
तैत्तिरीय संहिता जी आहे त्यामध्ये 3 ऋण मानतात. एक आहे देवऋण, दुसरं आहे ऋषी ऋण आणि तिसरं आहे पितृऋण. कशी फेडायची ही ऋणं? तर देवांचं ऋण आहे हे यज्ञानं, ऋषीचं ऋण आहे हे ब्रह्मचर्यानं आणि पितरांचं ऋण जे आहे ते संततीद्वारे फेडून मनुष्य हा ऋणमुक्त होतो. पण या 3 ऋणांबरोबर 4थं ऋण जे आहे ते महत्त्वाचं आहे, ते आहे मनुष्य ऋण. म्हणजे काय? तर एकमेकांच्या सहकार्यानं हा जो प्रपंच चालतो आणि त्यामुळे सभोवतालचा मानव समाज हा आपल्याला अनेक गोष्टी अनेक प्रकारांनी देत असतो आणि दान आणि सहकार्य यांच्या योगानं या ऋणातून मुक्त होणं हेच मनुष्य ऋण आहे. अशी आदर्श समाजाची आणि त्यावरून पुढं आदर्श राष्ट्राची कल्पना आपल्या परंपरेमध्ये प्राचीन ऋषींनी केलेली आहे. आणि मला असं वाटतं की मिरज विद्यार्थी संघ हे अशी वेगवेगळी व्याख्यानमाला लोकांमध्ये प्रबोधनपर व्याख्यानमाला आयोजित करून हे ऋण समाजाचं उत्तम प्रकारे फेडतोय असं मला वाटतं. त्यामुळं मिरज विद्यार्थी संघाचे मिरज विद्यार्थी संघाप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. कारण 1919 साली स्थापन झालेली ही संस्था, त्यांचे विविध उपक्रम, ग्रंथालय तुमच्या दारी ही योजना, त्यांना मिळालेले विविध गौरव पुरस्कार, त्यांना त्या संस्थेला दिलेल्या लोकोत्तरांच्या भेटी आणि त्यांनी दिलेले आशीर्वाद, ह्या सर्वांवरून या संस्थेचा आवाका किती मोठा आहे याची कल्पना येते. आणि त्यामुळं ह्या संस्थेला असंच उत्तरोत्तर मोठं यश मिळो आणि त्यांच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या सर्वारंभाः तंडुलप्रस्थाः, म्हणजे सगळ्याचं कारण काय असतं? द्रव्य असतं. त्या द्रव्याच्या योगे पूर्ण होवोत. आणि संस्कृतमध्ये असं म्हटलं जातं की अमंत्रमक्षरम नास्ति, नास्ति मूलम अनौषधम, अयोग्यः पुरुषः नास्ति, योजकस्तत्र दुर्लभः. म्हणजे कोणतंही अक्षर हे निरुपयोगी नाही, कोणतीही मुळी की ज्यामध्ये औषध नाही असं नाही, कोणताही पुरुष अयोग्य नाही. पण ह्या सगळ्यांमध्ये महत्त्वाचं कोण आहे? तर योजक. त्यामुळे हे जे संयोजक आहेत ह्या सर्वांचे ह्या प्रसंगी अभिनंदन करते, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते. आणि वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा असं जे म्हटलेलं आहे, तो दाता म्हणजे देणारा, द्रव्याने देणारा, त्या संस्थेला मिळो अशी ही मी सदिच्छा व्यक्त करते. ह्यामध्ये वानवा हा शब्द आहे. माझा विषय आहे आजचा संस्कृत मराठी अनुबंध. मी प्रत्यक्ष खरं तर श्री तुळपुळे यांच्याशी बोलताना मी त्यांना म्हटलं होतं की तुमचा जागर मराठीचा आहे आणि मी मातृभाषा मराठी आहे, पण मी संस्कृतची प्राध्यापक आहे. तर कसं काय, म्हणजे जागर मराठीमध्ये मग संस्कृत मराठी ऋणानुबंध असा मी शब्द घेतला नाही. कारण काय, तर संस्कृतचं ऋण मातृभाषेवर मराठीवर नाही आहे. संस्कृतपासून मराठी असा हा आग्रह आता भाषाशास्त्रज्ञ मानत नाहीत. 2 स्वतंत्र भाषा म्हणून त्या अस्तित्वात आलेल्या आहेत. त्यामुळंच भाषेला अभिजात मराठीचा दर्जा मिळालेला आहे. पण संस्कृतचं जे ऋण आहे, संस्कृतचा जो प्रभाव आहे तो मात्र कायम जाणवणारच, जाणवतोच. कारण दाता भवति वानवा, सो वानवा आपण मराठीमध्ये म्हणतो ना, वानवा आहे का म्हणजे दुर्मिळ आहे का. सो हा काय आहे, हा संस्कृत मराठी अनुबंध आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आता तुम्ही सर्व श्रोते हे खरं तर परमेश्वर रूपच असतात. रामदासांनी दासबोधात वर्णन केलंय, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती,
तेथ माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीना अल्पमती सलगी करीतो. त्यामुळं तुमच्यातील अंतस्थ परमेश्वराला मी वंदन करते आणि आजचा जो माझ्या व्याख्यानाचा विषय आहे संस्कृत मराठी अनुबंध त्याला सुरुवात करते. सुरुवात आपण गोष्टीपासून करूया. संस्कृत काय आहे? भाषा आहे. मराठी भाषा आहे. तर भाषेचं महत्त्व किती आहे? तर एकदा एका अरण्यामध्ये ऋषी यज्ञ आणि प्रजाजन हे यज्ञ किंवा वैदिक धर्माचं पालन करत असतात. आणि त्या काळात भाषा म्हणजे केवळ संवादाचं साधन नव्हतं, तर धर्म, ज्ञान, जीवन ह्या सर्वांचं सार सांगणारी ही भाषा होती. त्यातल्या शिष्य कसे असतात? कायम शंका शिष्यांच्या मनात पाहिजेच. आत्ताचे विद्यार्थी कितपत विचारतात माहिती नाही, पण शिष्य हा कसा पाहिजे? कायम प्रश्न विचारणारा पाहिजे. शिष्याच्या मनात जेव्हा शंका आली तेव्हा त्यानं गुरुजींना काय विचारलं की गुरुजी, वैदिक मंत्र किंवा भाषा ह्यांना एवढं का बरं महत्त्व दिलं जातं? गुरुजी हसतात आणि ते म्हणतात की तू यज्ञकुंडाजवळ जा आणि यज्ञ सुरू करण्याचे जेव्हा आदेश दिले जातात, पण ते सांगतात की तू कोणताही मंत्र म्हणायचा नाही. म्हणजे काय झाला? शब्दांशिवाय, भाषेशिवाय यज्ञ सुरू ठेवायला सांगितला. शिष्यानं त्याप्रमाणे अग्नी प्रज्वलित केला. त्या अग्नी प्रज्वलित केल्यावर त्याच्यामध्ये समिधा अर्पण करतात, तूप अर्पण केलं. पण यज्ञ हा कसा सुरू ठेवला? शब्दांशिवाय सुरू ठेवला. शिष्याला विचारलं की यज्ञाचा काही परिणाम दिसतो आहे का? तेव्हा तो म्हणतो, गुरुदेव नाही, अग्नी तेवतो आहे, पण यज्ञाला पाहिजे तेवढा प्रभाव काही जाणवत नाही. मग गुरुजी सांगतात की यज्ञ ही केवळ एक क्रिया नाही, तर मंत्र, भाषा, शब्द ह्यांच्या सहाय्यानं तो यज्ञ पूर्णत्वाला जातो. त्या यज्ञाची सांगता होते. आणि त्यामुळे वैदिक परंपरेमध्ये किंवा आत्ताही आपण पूजा करताना संध्याकाळच्या वेळेला प्रातःकाळी मंत्र, काहीतरी श्लोक असे म्हणत असतो. तर त्यामुळं वैदिक परंपरा किंवा आत्ताही शब्द हे ब्रह्मस्वरूप मानलेलं आहे. आणि त्यामुळं वाग् वै ब्रह्म ही जी संकल्पना वेदामध्ये येते त्यामध्ये संपूर्ण भाषेचं तत्वज्ञान आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर मग गुरुजींनी पुन्हा यज्ञ सुरू केला, मंत्र म्हणण्यास सुरुवात केली. आणि मग मात्र काय झालं? मंत्रांच्या प्रभावानं किंवा मंत्रांमुळं ते वातावरण जे होतं ते पवित्र झालं. आणि शिष्याला यज्ञाचं महत्त्व जसं कळलं तसंच भाषा ही केवळ व्यक्त करण्याचं साधन नाही, तर ती ब्रह्माची शक्ती आहे. तिच्या योग्य वापरानं जीवनातलं प्रत्येक कर्म सफल होतं. मंत्र आणि भाषा याशिवाय यज्ञ जसा फलदायी होऊ शकत नाही, तसंच संवादासाठी म्हणून भाषेचं महत्त्वही महत्त्वपूर्ण असतं. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं भाषा ही काय आहे? अत्यंत जिव्हाळ्याची असते किंवा जवळची असते. प्रत्येकाला आपली मातृभाषा ही प्रिय असते. मातृभाषा या शब्दातच काय आहे? आईप्रमाणे प्रत्येकाच्या बाबतीत भाषेचं जीवनातलं स्थान आहे. आता भाषा हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आपली मातृभाषा तर येतेच, पण आपण मराठी जर आपली मातृभाषा असेल तर त्याबरोबर आपण इतरही अनेक भाषांचा विचार करतो. म्हणजे संस्कृत जर म्हटलं तर लगेच वेद आठवतात. वेद किती आहेत? 4 वेद आहेत. किंवा सगळ्यांना सर्वसामान्यपणे कालिदास आठवतो. कालिदासाचं अभिज्ञान शाकुंतल हे नाटक आठवतं. मराठी भाषा जर म्हटली
तर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर अमृतालाही जिंकणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या ओव्या आठवतात, तुकारामांचे रसाळ अभंग आठवतात. इंग्रजी भाषा म्हटली की डोळ्यासमोर काय येतं? शेक्सपियर येतो. बंगाली भाषेचा संबंध आपण कुणाशी लावतो? तर टागोरांच्या गीतांजलीशी लावतो. थोडक्यात काय, इथे आपण भाषेकडे एक संवादाचं माध्यम म्हणून बघत असतो. म्हणजे आपले विचार, आपले अनुभव किंवा आपल्या भावना व्यक्त करण्याचं सामर्थ्य ज्यामध्ये आहे ती म्हणजे काय आहे? भाषा आहे. त्यामुळं भाषा हे एक कसं साधन आहे? तर प्रभावी साधन आहे. आणि मग भाषेच्या अंगानं आपण भाषा ज्याप्रमाणे बघतो, ऐकतो, वाचतो, त्याप्रमाणे साहित्य, त्याप्रमाणे संस्कृती, ह्या सगळ्यांचा विचार हा भाषेच्या माध्यमातून येऊ शकतो. अशी ही भाषा आपल्या जीवनाचा अत्यंत अविभाज्य असा भाग आहे किंवा ती इतकी आपल्या जीवनाशी संबद्ध आहे की ती आपल्या श्वासोच्छ्वासाइतकी आपल्याला नैसर्गिक वाटते. मानवी विचार विनिमयाचं एक साधन म्हणजे भाषा. तर हा जो भाषा शब्द आहे हा कशापासून बनला आहे? तर बघायला गेलं तर संस्कृतशिवाय ह्या गोष्टीला पर्याय नाही. त्यामुळे ह्याचं मूळ आहे भाष धातू. भाष म्हणजे काय? बोलणे. मग बोलणे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा त्याचा ध्वनीशी असलेला संबंध लक्षात येतो. ध्वनियुक्त जी आहे ती काय आहे? आपली भाषा. आणि जर आपल्याला लक्षात आलं तर ह्या भाषेमध्ये, ह्या बोलण्यामध्ये कशाचा वाटा सगळ्यात जास्त आहे? तर जिभेचा. आपण इतक्या सहजतेनं बोलत असतो, आपली जीभ किती प्रकाराने आत वळत असते हे आपल्याला कधीही कळत नाही. त्यामुळे जीभ हे इतकं महत्त्वाचं करण आहे, साधन आहे की ज्याच्याशिवाय भाषा निष्पत्ती, बोलण्याची क्रिया होऊ शकत नाही. आणि त्यामुळं भाषेला जे पर्यायी शब्द आहेत त्याच्यात एक आहे स्पीच, दुसरा आहे टंग. भाषेला पर्यायी शब्द टंग म्हणजे काय? जीभ, किंवा फारशीमध्ये त्याला जबान म्हणतात. लांग हा शब्द आहे फ्रेंचमध्ये. ह्या सर्व शब्दांवरून भाषा ही मौखिकी असते हे सिद्ध होते. म्हणजे जे बोललं जातं ती भाषा. लगेच असं म्हणू शकतो आपण की भाषा नाही तर संवाद कसा साधला जातोच की. मौनम सर्वार्थ साधनम म्हणतात, मौनम संमती लक्षणम पण म्हणतात. पण तरीसुद्धा मनोगत व्यक्त करण्यासाठी भाषेची गरज लागते. आणि कशाप्रमाणे लागते? तर निराकार, अव्यक्त, अवर्णनीय अशा परब्रह्माला सुद्धा जर शब्दांच्या सहाय्यानं सगुण सुंदर व्हावं लागतं तर भाषेची गरज ही लागतेच लागते. आणि म्हणूनच संस्कृतमध्ये शब्द ब्रह्म ही संकल्पना येते. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा काय म्हणतात? आता विश्वात्मके देवे पुढं तेणे वाघ यज्ञे तोषावे. सो वाघ यज्ञ आहे. यज्ञ ही काय आहे? नुसती शारीरिकी क्रिया नाही. सो त्यामुळं भाषा, ज्ञान, शब्द हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये किंवा मनुष्य प्राण्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि ज्ञान जेवढं महत्त्वाचं आहे त्यामुळं खरे मंदिर, मिरज विद्यार्थी संघाचं जे ब्रीदवाक्य आहे ते सुद्धा हेच आहे, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. म्हणजे ज्ञानासारखे दुसरे पवित्र काहीही नाही. भाषा हे एक प्रकारचं ज्ञानच आहे. मग भाषा आणि विचार ही पुढची पायरी येता की भाषा आपल्याला कळली, आपण भाषेत बोलतो, पण भाषेतनं आपण काय व्यक्त करतो? विचार व्यक्त करतो. भाषा आणि विचार यांचा पण काय आहे? जवळचा संबंध आहे. कारण आपण बघा, आपण जेव्हा सांगतो विचार करून बोल असं म्हणतो ना आपण एखाद्याला, विचार करून बोलण्याचा सल्ला का दिला जातो? विचार आधी कर आणि मग बोल. त्यामुळं
मनात आलं म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला असं जे मराठीत म्हणतात तसं नाही आहे ना. तुम्ही आधी विचार करा आणि मग बोला. त्यामुळं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जेव्हा आपण बोलतो ही आपल्या दृष्टीनं आत्ता एक सहज सोपी प्रक्रिया आहे, पण संस्कृतमध्ये शब्द ब्रह्म म्हटल्यामुळं ह्याचा खूप छान विचार केलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय की आत्मा बुद्ध्या समेत्यर्थान मनोयुंक्ते विवक्षया, म्हणजे आत्मा हा बुद्धीच्या द्वारे मनाला प्रेरित करतो आणि मग मन शरीरातील अग्नितत्वाच्या योगे वायूला जेव्हा प्रेरित करतो तेव्हा आपल्या तोंडून शब्द बाहेर पडतो. ही इतकी मोठी प्रक्रिया आपल्या शरीरात चालू असते आणि आपण इतक्या सहजतेनं बोलत असतो. सो मनः कायाग्नी माहंती सप्रेरयती मारुतम आणि मग मारुतस्तु उरसी चरण मंत्रम जनयते स्वरम, आणि मग स्वराची शब्दाची निष्पत्ती होते. पण ह्या सगळ्यामध्ये महत्त्वाचं कोण आहे? मन आहे. मन हे प्रेरित करतं आणि त्यामुळं आपण मनाचं महत्त्व किती आहे दासबोधात किंवा रामदास स्वामींनी मनाचे श्लोक मनोबोध आहे. आपण विद्यार्थ्याला पेपर लिहिताना काय सांगतो? मन लावून पेपर लिही. मन लिहितं का हो? नाही. कशाने लिहितो आपण? हाताने लिहितो पेपर. पण मन लावून पेपर लिही म्हणजे काय? तर मन तुझं चित्त स्थिर करून मग पेपर लिही. त्यामुळं मनाची शक्ती, हे मनाचं जे स्थान आहे हे इतकं महत्त्वाचं आहे की जे भाषेत सुद्धा महत्त्वाचं आहे. आता याही पलीकडं जाऊन प्रत्येक भाषेला एक स्वतःचं स्वतंत्र असं अस्तित्व पण असतं. म्हणजे संस्कृतपासून मराठी किंवा संस्कृतचा प्रभाव मराठी इथंपर्यंत ठीक आहे, पण संस्कृतपासून मराठी म्हटल्यावर त्या मराठीवर पण ओझं की तसंच्या तसं व्याकरण ह्या संस्कृतचं घ्यायचं आहे का? असं नाही आहे. तो प्रभाव आहे. त्यामुळं प्रत्येक भाषेची एक स्वतःची अशी संरचना असते आणि प्रत्येक भाषेगणिक ती संरचना बदलते. आता एक ह्याचं अगदी छोटंसं उदाहरण देते. आपका शुभ नाम क्या है असं जेव्हा कोणाला विचारतो, ह्याचं जर ट्रान्सलेशन कर असं सांगितलं तर आपण काय करू? व्हॉट इज युअर ऑस्पिशियस नेम असं करू का? नाही. तर व्हॉट इज युअर नेम? सो मराठीची किंवा इंग्लिशची जी पद्धत आहे, जी हिंदीची पद्धत आहे, किंवा प्रिन्सिपॉलला प्राचार्यांना तुला बघायचे आहे, सो बघायचे आहे हा जो शब्द आहे हा मराठीमध्ये खूप वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. प्रिन्सिपल वॉन्ट्स टू सी यू असं म्हणताना बघायचे आहे ह्याचा अर्थ आपण काय घेतो मराठीमध्ये? भेटायचं आहे. त्यामुळं प्रत्येक भाषा ही युनिक असते. युनिक असते म्हणजे ती त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांप्रमाणे बदलत असते. अशा या भाषेचा व्यापार म्हणजे भाषा व्यवहार. आणि हा भाषा व्यवहार हा अनुवादक करत असतो, भाषांतरकार करत असतो. म्हणजे भाषांतर करताना जसे भाषिक संदर्भ महत्त्वाचे असतात हे त्या भाषांतरकर्त्याला माहिती पाहिजेत, नाहीतर भाषांतर करताना अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. म्हणजे बंगालीमध्ये सिगरेट, जल आणि संदेश, संदेश ही एक प्रकारची मिठाई आहे, हे सगळ्याला ते खातात म्हणतात. मराठीमध्ये आपण असं म्हणू का? नाही म्हणणार. जल काय? पाणी आपण खात नाही ना, ते खाबो म्हणतात. पाणी आपण मराठीमध्ये पितो. संदेश किंवा जी काही गोड गोष्ट आहे ती खातो. किंवा दास हा शब्द आहे मराठीमध्ये, त्याचा प्रत्येक वेळेला स्लेव, गुलाम असा अर्थ होतो का? तर नाही. काय होतो अर्थ? तर भारतीय परंपरेमध्ये दास्य भक्ती ही सर्वात महत्त्वाची सांगितलेली आहे. नवविधा भक्ती सांगितली आपल्या परंपरेमध्ये. श्रवण, मनन, निदिध्यासन, स्मरण, पादसेवन, वंदन, दास्यभक्ती, सख्य आणि आत्मनिवेदन
ह्या नवविधा भक्तीतला सगळ्यात महत्त्वाची जी भक्ती आहे ती आहे दास्य भक्ती. आम्ही रामाचे दास. इथं आपण गुलाम ह्या अर्थाने वापरतच नाही. म्हणजे भाषांतर जेव्हा केलं जातं संस्कृत मराठी, संस्कृत इंग्लिश, तेव्हा हा जो शब्दाच्या मागचा संदर्भ आहे, शब्दाच्या मागची जी पार्श्वभूमी आहे, त्याला राजकीय, सामाजिक सगळे संदर्भ जे आहेत ते माहिती असतील तरच ते भाषांतर अत्यंत उत्तम होतं. नाहीतर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. अशी ही जी भाषा आहे, अशा ही जी एक भाषा संस्कृत, मराठी, हिंदी, उडिया, बंगाली असंख्य भाषा आहेत. आपल्याकडे असंख्य भाषा या बोलल्या जातात किंवा त्यांची गणती करणं पण कठीण आहे. या बोलीभाषेच्या सर्वेक्षणामध्ये डॉक्टर गणेश देवी यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. आता यातल्या कित्येक भाषांना लिपी नाही आहे किंवा त्यांचं म्हणजे लेखन होऊ शकत नाही, किंवा काही भाषा या प्राचीन काळी प्रचारात होत्या, त्यामध्ये त्यांचं वाङ्मय होतं, परंतु आता त्या भाषा अस्तित्वात आहेत किंवा काळाच्या ओघात अशा भाषा नष्टही झालेल्या आहेत. आता संस्कृत ही बोलीभाषा पूर्वी होती, पाणिनीच्या सूत्रांवरून आपल्याला कळतं, पण आता संस्कृत ही बोलीभाषा नाही. तर ह्या ज्या सगळ्या भाषा आहेत म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक अशा सर्व काळानुसार ज्या भाषा आहेत किंवा वेगवेगळ्या खंडानुसार आणि वेगवेगळ्या देशांनुसार बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत, धर्मानुसार भाषा आहेत, प्रकृती प्रत्यय संबंधानुसार भाषा आहेत, असे अनेक आपल्याला भाषांचे वर्ग करता येतात. म्हणजे एका बाजूला ही जी प्रगती आहे त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला भाषेचे प्रश्न पण उभे राहतात. कारण धर्माप्रमाणे भाषेलाही एक भावनात्मक अधिष्ठान आहे. म्हणजे एकाच अगदी मराठी भाषेतही स्थानिक, प्रांतिक, सामाजिक सर्व भेद आहेत आणि याचा अनुभव आपल्याला येतो. म्हणजे आपण सांगली, कोल्हापूरकडे उभारला म्हणतात. हे उभारला हे लगेच लोकांच्या लक्षात येतं की कोल्हापूरकडची व्यक्ती दिसतीये. उभार राहिला, हे जे सगळे भेद आहेत हे प्रांतिक वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण गावांच्या रचनेवरून पडलेले भेद आहेत. अशा या अनेक भाषांपैकी एक भाषा आहे ही जी संस्कृत आहे, की जिला गीर्वाण वाणी म्हणतात. म्हणजे देवांची भाषा. भाषा असू मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती तस्मादि काव्यम मधुरम तस्मादपि सुभाषितम, अशी ही संस्कृत भाषा. आणि दुसरी जी आहे ही मराठी, की जिचा उल्लेख माऊलींनी असा केला आहे की माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. सो ह्या दोन भाषा ह्या एकानंतर एक किंवा एकातून एक असं माझा सांगण्याचा अजिबात आवेश अभिनिवेश नाही, तर ह्या सहोदरा मानल्या जातात. कारण संस्कृत नाटकामध्ये काही दुय्यम पात्र जी आहेत ती प्राकृत बोलतात. तो आपण विषय भाषेचा अनुबंध बघताना बघणार आहे. कारण प्राकृत हे मध्यस्थाचं काम करते असं बरेच वेळा दिसतं. आपल्याला मध्यस्थ शब्द माहिती आहे की जो लग्नाच्या ह्याच्यात अत्यंत महत्त्वाचा असतो. सो संस्कृत आणि मराठी अशी उडी न घेता मध्ये हा जो मध्यस्थ आहे प्राकृत, त्याचा जर विचार केला तर मराठी आणखी चांगल्या तऱ्हेनं, म्हणजे संस्कृतपासून मराठी असं न म्हणता संस्कृत, प्राकृत, मराठी असा जर अनुबंध घेतला तर भाषा अभ्यासकांना तो जास्त चांगल्या तऱ्हेनं उपयोगाला येईल असं वाटतं. त्यामुळं या दोन भाषांच्या म्हणजे संस्कृत आणि मराठी या दोन विषयांच्या अनुषंगानं जी काही थोडीफार मी माझ्याकडनं झालेली निरीक्षणं आहेत ते निष्कर्ष नाहीत. कारण याच्यावर तुम्ही जर अजून संशोधन केलं तर तुम्हाला अजून वेगळी निरीक्षणं सापडू शकतात. त्यामुळं हे निरीक्षणं निष्कर्ष नाहीत की जे जे आपणासी ठावे ते दुसऱ्यासी सांगावे एवढ्याच हेतूनं
मी तुमच्यासमोर मांडते आहे. कारण यामध्ये मी जो अभ्यास केला आहे, अभ्यास हा शब्द पण तितकाच महत्त्वाचा आहे. कारण पतंजली मुनी की ज्यांनी योगसूत्र लिहिलं त्यांनी काय म्हटलं आहे, तत्र स्थितौ यत्नः अभ्यासः. म्हणजे एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी केलेला अभ्यास. आणि ह्यामध्ये अभ्यासाशिवाय कोणतंही मत प्रदर्शित करू नये असं रामदास स्वामींनी नमूद करून ठेवलं आहे. ते असं म्हणत आहेत की अभ्यासोनी प्रगट व्हावे, नाही तर झाकोन असावे, प्रकट होऊन नासावे हे बरे नव्हे. त्यामुळं अभ्यास आणि अभ्यासातून आलेली निरीक्षणं ही मी थोडक्यात तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे जे अनुबंध आहेत संस्कृत आणि मराठी, हे बऱ्याच अंगाने ह्याचा विचार होऊ शकतो. पण मी आजच्या व्याख्यानासाठी एक साहित्यिक अनुबंध, दुसरा भाषिक अनुबंध आणि तिसरा सांस्कृतिक अनुबंध की जो भाषेची ज्याला मर्यादा नाही, संस्कृती परंपरा या दृष्टीनं तो अनुबंध आहे. ह्या 3 अनुबंधांच्या सहाय्यानं जी काही निरीक्षणं माझ्या समोर आलेली आहेत ती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. कारण संस्कृत आधी का प्राकृत आधी हा आपला व्याख्यानाचा विषय नाही आहे. कारण संस्कृत प्राकृत ह्या सहोदर आहेत, जसं मी मगाशी म्हटलं तसं. तशीच पाली ही सुद्धा एक प्रकारे प्राकृतच आहे. आणि संस्कृत ही बोलीभाषा होती, याला पाणिनीच्या सूत्रांचा आधार आहे. कारण रामायण सगळ्यांना माहिती आहे. तर अशोकवनात जेव्हा सीता होती तेव्हा हनुमानानं तिला जो श्री रामचंद्रांचा निरोप दिलेला आहे तो संस्कृत भाषेत आहे. म्हणजे काय तर थोडक्यात नाटक जर आपण समाजाचं प्रतिबिंब आहे असं मानलं तर त्यामध्ये संस्कृत नाटकांमध्ये देव, राजा, ब्राह्मण, ऋषी इत्यादी लोकही संस्कृत बोलत असत. पण स्त्रियांच्या तोंडी मात्र प्राकृत भाषा दिसते. त्याचबरोबर प्राकृतमध्ये सुद्धा महाराष्ट्री प्राकृत, शौरसेनी प्राकृत, मागधी प्राकृत इत्यादी प्राकृत भाषा ह्या त्या स्थानपरत्वे उदयाला आलेले आहेत. आणि ह्या प्राकृत भाषांच्या अपभ्रंशापासून आजच्या ह्या बोलीभाषा म्हणजे मराठी, उडिया, बंगाली, आसामी ह्या सगळ्या भाषा ह्या भाषांचा उगम झालेला दिसतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हाल सातवाहनाची जी गाथा सप्तशती आहे त्यालाच प्राकृतमध्ये गाहा सप्तसई असं म्हणतात. ही महाराष्ट्री प्राकृतमध्ये आहे. आणि ह्या महाराष्ट्री प्राकृतपासून मराठीचा उगम झालेला असावा. म्हणजे संस्कृतचाच पुढची पायरी ही महाराष्ट्री प्राकृत आहे. आणि महाराष्ट्री प्राकृत ते मराठी. म्हणजे महाराष्ट्री प्राकृताची अनेक वैशिष्ट्य ही मराठीमध्ये सापडतात. कारण ज्ञानेश्वरांच्या पूर्वी म्हणजे शके 1110 मध्ये मुकुंदराजांनी विवेक सिंधू नावाचा तत्वज्ञानावर ग्रंथ लिहिलेला आहे. तो मराठी भाषेत आहे. अद्वैत सिद्धांत जे शंकराचार्यांचा अद्वैत सिद्धांत आहे त्याचं प्रतिपादन करणारा हा जो ग्रंथ आहे त्याची रचना ही ओवी वृत्तात आहे. हे का लिहिण्याची गरज भासली असावी तर संस्कृत भाषा ही त्या काळी सर्वसामान्यांना ते पाठ करू शकत नव्हते अशी स्थिती असताना म्हणजे उपनिषद, भगवद्गीता इत्यादी सगळे ग्रंथ हे संस्कृतमध्ये असले तरी सर्वसामान्यांना संस्कृत भाषा एकतर अवगत नसेल किंवा त्यांना अधिकार नसेल. ह्या ग्रंथांचा उपयोग हा सर्वसामान्यांसाठी होत नव्हता. आणि ही गरज लक्षात घेऊनच मुकुंदराजांनी विवेक सिंधू ग्रंथाची रचना केली. थोडक्यात काय तर उपनिषदांच्या मंथनातूनच निर्माण झालेलं हे नवनीत म्हणजे लोणी म्हणजे विवेक सिंधू आहे. आणि ते स्वतः म्हणतात की भाषा हो मराठी परी हो उपनिषदाचीच राहाही. म्हणजे
मराठी भाषा जरी असली तरी त्याच्यामध्ये तत्त्वज्ञान हे कुठलं आहे? अद्वैत तत्त्वज्ञान आहे, जे शंकराचार्यांनी त्या काळी प्रस्थापित केलेलं होतं. आणि प्राचीन काळी ह्या ग्रंथांची सुरुवात सर्वसामान्यपणे कशी होत असे तर शिवपार्वतीच्या संवादातून. म्हणजे शिवपार्वती हे स्वस्थ शांत निवांत बसलेले आहेत आणि पार्वती त्यांना एक एक प्रश्न विचारते आणि त्यांच्यातील संवादानं ह्या सगळ्या ग्रंथांचा म्हणजे ह्या प्रकारच्या संवादातून ते तत्त्वज्ञान सोप्या भाषेत सांगितलं गेलेलं दिसतं. तसाच अजून एक महत्त्वाचा पंथ होता म्हणजे महानुभाव पंथ. ह्या महानुभाव पंथानं पण मराठी ही धर्मभाषा मानली आणि त्यामुळंच त्या काळात लीळाचरित्रासारखे ग्रंथ या भाषेत निर्माण झाले. म्हाईम भट्टानं लिहिलेला हा जो लीळाचरित्र ग्रंथ आहे हा महानुभाव संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. हा चक्रधर स्वामींच्या लीळांवर आधारलेला आहे आणि रुद्धिपूर या ठिकाणी ह्या महानुभाव पंथीयातल्या महनीय आदरणीय अशा गोविंद प्रभूंचं वास्तव्य होतं आणि त्यामुळंच महानुभाव पंथा संप्रदायात रुद्धिपूर या स्थानाला अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे जणू तीर्थक्षेत्राचं स्थान ह्या स्थानाला प्राप्त झालेलं आहे. कारण गोविंद प्रभू आणि चक्रधर यांच्या पदस्पर्शानं ही पावन झालेली जी भूमी आहे म्हणजे वारकऱ्यांना आपल्याकडं ज्याप्रमाणे पंढरपूर तितकंच महत्त्वाचं स्थान ह्या रुद्धिपूरचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की राज्य शासनानं तिथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करून ह्या क्षेत्राचा उचित अत्यंत योग्य गौरव केला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यानंतर आपण साहित्यिक अनुबंधाचा जेव्हा विचार करतोय तेव्हा पुढचा ग्रंथ येतो ज्ञानेश्वरी. हे सगळ्यांना माहितीच आहे की भगवद्गीतेवरील 700 श्लोकांवर ज्ञानेश्वरांनी ही ओविबद्ध टीका लिहिलेली आहे. आणि ज्ञानेश्वर त्या आपल्या ग्रंथाला देशीकार लेणे असंच समजतात, असं संबोधतात. कारण काव्य, तत्त्वज्ञान, आध्यात्मिक विषय, खरा धर्म ह्या सर्व विषयांचा विचार म्हणजे गीतेमध्ये जे विचार आहेत ते सर्व विचार ह्या ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये समाविष्ट झालेले आहेत. आणि हा ग्रंथ कशासाठी आहे की किंग कर्तव्य मूढ म्हणजे आता काय करू हे न कळणाऱ्या किंवा कर्तव्यापासून दूर जाणाऱ्या किंवा आत्ता कोणती गोष्ट करणं योग्य आहे हे न कळणाऱ्या म्हणजे अशा संभ्रमित गोंधळलेल्या अर्जुनासाठी उपदेश जरी केला असला तरी तो सार्वकालिक आहे. म्हणजे अर्जुनाला कृष्ण शेवटी काय सांगतो की मी आता सगळं सांगून झालेलं आहे, ह्या पुढं तुला जे योग्य वाटेल ते कर. म्हणजे इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृश्यई तदशेषेण. शेवटी काय सांगतो, यथेच्छसी तथा कुरु. जी तुला आता ह्या सर्वावरून हे सगळं ऐकल्यावर म्हणजे शिष्य हा स्वतंत्रपणे विचार करू शकतो, आचार करू शकतो, निर्णय घेऊ शकतो परंपरेमध्ये. असं 18व्या अध्यायात श्रीकृष्णांनी या श्लोकात सांगितलंय की या अत्यंत रहस्यमय अशा ज्ञानाचा मी तुला संपूर्णपणे विस्तार करून जे सांगितलेलं आहे त्याचा योग्य विचार करून तुला जे योग्य वाटतंय ते तू कर. म्हणजे इथे गुरु शिष्याला एवढे गहन गोपनीय असं ज्ञान देऊन सुद्धा कोणताही निर्णय लादत नाही. यथेच्छसी तथा कुरु. कोणतंही मत लादत नाही तर स्वतःला विचार आणि आचार स्वातंत्र्य देताना दिसतो आहे. हे आत्ताच्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये हेच आहे, प्रयोगातून विज्ञान. नवीन नवीन तुमचे तुम्ही प्रयोग करून अभ्यास करा, शिका. सो इथे श्रीकृष्णानं हे अर्जुनाला त्यावेळेला सांगितलेलं आहे. यानंतर नामदेवांच्या गाथा आहेत, एकनाथांचं भावार्थ रामायण आहे, एकनाथी भागवत आहे, भारूड परंपरा आहे, तुकारामांचे अभंग आहेत,
हे सगळं संत परंपरेनं सर्व तत्वज्ञान सोप्या सहज भाषेत आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे. त्यांनी भक्तीचा पुरस्कार केलेला आहे, अद्वैत विचार स्थापित केलेला आहे आणि सामाजिक बंधनांमुळे जी संस्कृत सर्वांसाठी नव्हती त्या सर्व वाङ्मयाचा आढावा किंवा ते सर्व वाङ्मय ह्या संत परंपरेमुळं जनमानसापर्यंत पोचलेलं आहे. याच परंपरेतलं अजून एक नाव म्हणजे समर्थ रामदास. दासबोध मनाचे श्लोक, त्यामुळं ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव ह्या सर्वांमुळं भागवत संप्रदायाची प्रतिष्ठा जशी वाढली त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार सर्वत्र केला आणि ज्ञानदेवे रचिला पाया, हे पाया रचण्याचं कार्य कुणी केलेलं आहे? ज्ञानदेवानी केलेलं आहे. आणि त्यामुळं जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, ही धारणासुद्धा त्या काळी संतांची होती. आता संस्कृत मराठी हा जेव्हा आपण विचार करतो म्हणजे साहित्यिक अनुबंध जसा आहे तसा भाषिक अनुबंध पण तितकाच महत्त्वाचा आहे. आणि ह्यामध्ये महाराष्ट्री प्राकृत, की जी महाराष्ट्राची प्राचीन भाषा आहे, हा कालखंड जो आहे हा महत्त्वाचा आहे. कारण संस्कृतपासून मराठी असं म्हटलं तर जरा ते अशास्त्रीय वाटतं. कारण एकामागून दुसरी असं म्हटलं, एकातून दुसरी असं म्हटलं की तिनं मूळ भाषेच्या व्याकरणाचा सर्व सांगाडा, सर्व गोष्टी ह्या तशाच्या तशा घेतल्या असं दाखवण्याची जबाबदारी येते. तशी परिस्थिती नाही. त्यामुळं संस्कृतपासून मराठी न म्हणता संस्कृतचा प्रभाव हा मराठीवर दिसतो. त्यातही परत महाराष्ट्री प्राकृत हे मध्यस्थ, ही जी मधली भाषा आहे त्याचा विचार जर केला तर त्याचा आपल्याला प्रत्यंतर जास्त चांगल्या तऱ्हेनं सांगता येतं. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की इंग्रज हे कशा करता आले भारतात? तर व्यापार करण्यासाठी आले. पण नंतर ते काय बनले? तर शासक बनले. आणि त्यावेळेला पाश्चात्य विद्येचं अध्ययन सुरू झालं. 1785ला जेव्हा विल्यम जोन्स हा भारतात आला आणि त्यानं एशियाटिक सोसायटी, द एशियाटिक सोसायटी बेंगॉल, कलकत्त्याला त्याची स्थापना केली. त्यानं जेव्हा संस्कृत भाषेचा अभ्यास केला तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की संस्कृत, ग्रीक आणि लॅटिन ह्या 3 भाषांमध्ये खूप साम्य आहे आणि ह्या सर्वांची पूर्वज भाषा ही एकच असावी. आणि ह्या विचारातून ऐतिहासिक आणि तौलनिक भाषाशास्त्राचा अभ्यास सुरू झाला आणि त्यातूनच पुढं ही भाषा कुळांची संकल्पना आली. म्हणजे संस्कृत, मराठी हे एका भाषा कुळातल्या भाषा आहेत. म्हणजे संस्कृत नंतर प्राकृत आणि प्राकृत नंतर अपभ्रंश आणि अपभ्रंशानंतर मराठी, हिंदी, उडिया, आसामी, बंगाली ह्या सगळ्या भाषा ह्या कुळामध्ये येतात. आणि त्यामुळं शौरसेनी अपभ्रंश, ज्या मी मगाशी शौरसेनी, मागधी ह्या अपभ्रंश भाषा आहेत, ह्या शौरसेनी अपभ्रंशापासून पश्चिम हिंदी म्हणजे ब्रजभाषा, खडी बोली, बुंदेली, राजस्थानी आणि गुजराती ह्यांचा उगम झाला असावा. मागधी अपभ्रंशापासून भोजपुरी, मैथिली, बंगाली आणि आसामी आणि महाराष्ट्री प्राकृतपासून मराठी असं स्थूलमानानं सांगितलं जातं. ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या विषयाला अनेक तऱ्हेचे कंगोरे आहेत. भाषाशास्त्रज्ञांच्या मते ही भाषा कुलं आहेत आणि ह्याच्यातून ह्या भाषांवर एका भाषेचा प्रभाव हा दुसऱ्या भाषेवर जाणवतो असं आपल्याला म्हणता येतं. आता सगळ्यांना माहिती असेल असं उदाहरण म्हणजे प्राकृत भाषेत 12 संख्यावाचक विशेषण आहे, त्याला बारस असा शब्द आहे. आता मराठीमध्ये आपण बारसं म्हणतो, ते स वर टिंब देतो, उच्चार करताना बारसं म्हणतो. पण हा शब्द जर बघितला तर 12ला बारसं म्हणतात. आणि जे आपण 12व्या दिवशी नाव ठेवण्याचा जो कार्यक्रम असतो त्याला आपण आत्ता काय म्हणतो? बारसं. सो प्राकृतमध्ये 12व्या दिवसाला जो बारस शब्द आहे आणि बारसं ह्यामध्ये
संख्यावाचक विशेषण आहे, फक्त उच्चार मात्र वेगळा आहे. तसंच दश हा संस्कृतमध्ये दश शब्द आहे, पण प्राकृतमध्ये जेव्हा तो येतो तेव्हा तो दह येतो, शचा ह होतो. आणि मराठीमध्ये आपण काय म्हणतो, 10. किंवा शतम आहे, शतमचा आपण पूर्वीपासून आणि आत्ताही शे म्हणतो, शेकडा म्हणतो ना, शे. हा शे शब्द कुठून आला तर शतमच्या मध्ये प्राकृतचा शब्द आहे श अ म. ही नंतर होणारे वर्णविपर्यय, ध्वनी बदल ह्यामुळं हे शब्द होतात. किंवा चत्वारी, त्याचं प्राकृतमध्ये होतं चत्तारी, अपभ्रंशामध्ये होतं चारी, आणि मराठीत आपण काय म्हणतो, 4. तसंच आपण खूप वर्षोनवर्ष जेव्हा पाढे पाठ करतो तेव्हा 2चा पाढा आपण कसा म्हणतो, बे के बे. सो बे हे काय आहे, बे म्हणजे काय, 2. पण हा शब्द कुठून आला तर द्वी हा संस्कृतमध्ये शब्द आहे, तर त्या दचा प्राकृत व्याकरणानुसार लोप होतो आणि त्या वचा ब होतो. आणि आपण कित्येक वर्ष म्हणजे म्हणजे खूप लहानपणापासून बे एक्के बे, बे दोन्ही 4 असंच म्हणतो ना, 2 एक्के 2 कोणी म्हणत नाही. तो हा बे शब्द जो आहे हा प्राकृत आहे, म्हणजे द्वीचं बे झालेलं आहे. किंवा तिण्णी, महाराष्ट्री प्राकृतमध्ये तिण्णी हा शब्द आहे, तो संस्कृतमध्ये त्रीणी, तिण्णी आणि 3 होतो. किंवा आता अधिक महिना आल्यावर सगळेजण काय घालतात, 30-3 मेहुण घालतात, हो ना, 30-3 मेहुणं असतात रादर. आता हा मेहुण शब्द कुठला आहे तर संस्कृतमध्ये जो मिथुन शब्द आहे त्याचं प्राकृतमध्ये होतं मिहुण आणि मराठीत होतं मेहुण. संस्कृतचे जे शब्द आहेत ते एखाद वेळेस उच्चारण करणं त्याचं अवघड असेल, त्यामुळं उच्चारण सौकर्यासाठी म्हणून प्राकृत आली की काय, कारण कृष्णाचा प्राकृतमध्ये कण्हो होतो, मराठीमध्ये आपण कान्हा म्हणतो. सो कृष्णाचा कान्हा ह्याच्यामध्ये हा मध्यस्थ जो आहे कृष्ण, कण्हो, कान्हा, हा बदल बरोबर वाटतो ना. तसंच प्राकृतमध्ये आत्ता शब्द आहे, मराठीमध्ये आपण काय म्हणतो, आत्या. सो आत्ता, आत्या हे प्राकृतमधनं आलेले, म्हणजे महाराष्ट्री, मराठीवर महाराष्ट्री प्राकृतचा खूप प्रभाव दिसतो. किंवा आत्मन म्हणजे आपण, आपल्याला माहिती आहे की स्वतःच्या जीवनाचा प्रकाश हो, आत्तदीपो भव असं सगळीकडे येतो. सो आत्तदीपो भव म्हणजे काय, आपणच, आत्मन, आत्त हा त्याचं प्राकृत फॉर्म झालेला आहे. किंवा संस्कृतमध्ये इदम हा शब्द आहे, सर्वनाम आहे रादर, त्याचं अपभ्रंशामध्ये रूप होतं इथी, मराठीमध्ये आपण काय म्हणतो, इथे म्हणतो ना. सो इदम, इथी, इथे, हा सगळा जर म्हणजे गंमत आहे ही, शब्दांच्या गमती जमती आहेत की संस्कृत आणि मराठी ह्याच्यामध्ये प्राकृत, पण संस्कृत मराठीचा संबंध सुद्धा तितकाच अतूट आहे. आणि आपल्याला माहिती आहे, आपण तत्सम शब्द म्हणजे संस्कृतमधून तसेच्या तसे जे मराठीत आपण वापरतो शब्द, ते शब्द तद्भव शब्द की जे संस्कृतपासून काही बदल होऊन येतात आणि ते नंतर रूढ होतात. म्हणजे क्षेत्र शब्दाला, संस्कृत क्षेत्र शब्दाला आपण शेत असा मराठीमध्ये शब्द वापरतो, पण आपण म्हणताना शेतफळ असं म्हणत नाही ना कधी, काय म्हणतो, क्षेत्रफळच म्हणतो. म्हणजे तो शब्द तसाच्या तसा वापरला जातो. असे असंख्य शब्द आहेत. काही गमतीचे म्हणून मी काही शब्द सांगतेय की अतिथी शब्द आहे. अतिथी म्हणजे आपण काय म्हणतो, पाहुणा. त्याची व्युत्पत्ती जी आहे त्याच्यावरून तो शब्द आलेला आहे की अविद्यमाना तिथीही यस्य सहा, जो एका दिवसाच्या वर राहत नाही तो पाहुणा असतो. म्हणजे अनित्यम ही स्थितो यस्मात, ज्याचं घरात येणं किंवा राहणं दोन्हीही अनिश्चित असतं तो अतिथी. आणि तो जर कायमचा राहिला तर तो 10वा ग्रह होतो. हे पण आहे
कारण आपल्या पत्रिके कुंडलीत 9 ग्रह असतात, त्यामुळं तो 10वा ग्रह जामातो दशमो ग्रह हेही म्हणतात. कारण तो अतिथी जेव्हा असतो तेव्हा तो कसा राहायला पाहिजे, तर अनित्यम ही स्थितो यस्मात, ज्याचं येणं हे कसं आहे, अनिश्चित आहे, राहणं पण अनिश्चित आहे, तरच तो अतिथी होतो. तसाच अजून एक आपण शब्द मराठीत वापरतो, आतुर संन्यास. किंवा म्हणजे आतुर संन्यास म्हणजे काय, तर आपली मरणाची वेळ येऊन ठेपली आहे, तर आपल्याला दिसतंय की आता मृत्यूकाल जवळ आलेला आहे, म्हणजे आजारी व्यक्ती आहे, अशा आजारी माणसानं जो संन्यास घ्यायचा त्याला काय म्हटलं जातं, आतुर संन्यास. कारण संन्यास हा कधी घ्यावा, आपल्या परंपरेमध्ये 4 आश्रम सांगितलेले आहेत, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. सो ह्या सगळ्या आश्रमांमध्ये परंपरा सांगते की गृहस्थाश्रम खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की यथा वायुं समाश्रित्य वर्तन्ते सर्व जंतवः, म्हणजे जसा वाऱ्यावर म्हणजे हवा ज्याप्रमाणे सगळ्यांना गरजेची आहे, तथा गृहस्थमाश्रित्य वर्तन्ते सर्वाश्रमिणाः, म्हणजे त्याप्रमाणे गृहस्थाश्रम इतका महत्त्वाचा आहे की त्याच्यावर बाकीचे सर्व आश्रम हे चालतात. वानप्रस्थाश्रम कधी स्वीकारावा, तर मुलाला मुलगा झाला किंवा केस पांढरे झाले. आता हे संस्कृतमधल्या गोष्टी ह्या ऑब्सोल्यूट झाल्या आहेत, कारण केस हे खूप लवकर पांढरे होतात आता. पण अशी परिस्थिती झाल्यावर वानप्रस्थ स्वीकारावा. पत्नीची इच्छा असेल तरच तिला बरोबर घेऊन जावं, नाहीतर ती राहू शकते, असा सगळा विचार शास्त्रकार करतात. संन्यासाश्रमात तर त्यांनी सांगितलंय की कोणत्याही प्रकारची इच्छा ही संन्याशाला असता कामा नये. आणि संस्कृत किंवा परंपरेमध्ये संस्कृतमध्ये 3 प्रकारच्या एषणा सांगितलेल्या आहेत, इच्छा. एक आहे पुत्रैषणा, पुत्राची इच्छा. दुसरी आहे वित्तैषणा, म्हणजे धनाची इच्छा. आणि तिसरी आहे लोकैषणा, म्हणजे प्रसिद्धीची इच्छा. ह्या सर्व इच्छांचा त्याग जेव्हा केला जातो, त्याग करावा, तेव्हा तो संन्यासाश्रम आहे. मग आतुर म्हणजे आता मरणकाळ अगदी जवळ ठेपला येऊन आणि मी संन्यास घेतो असं म्हणणं हे काही बरोबर नाही आहे. आणि ह्याच संदर्भात आपल्याकडं श्मशान वैराग्य ही पण संकल्पना येते. हे सगळे शब्द किंवा ही सगळ्या संकल्पना ह्या संस्कृतमधनं आलेल्या आहेत. तसाच आपण नेहमी म्हणतो की कपिलाषष्ठीचा योग आहे. काय आहे ही कपिलाषष्ठी, तर अति आश्चर्यकारक आणि अगदी अनपेक्षितपणे जेव्हा आनंददायक गोष्टी घडून येतात. आणि ज्योतिषशास्त्रानुसार भाद्रपद महिना, कृष्ण पक्षातली षष्ठी, हस्त नक्षत्र आणि मंगळवार, त्याचबरोबर दिवसाचं नक्षत्र जर रोहिणी असेल तर हा कपिलाषष्ठीचा योग येतो असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर अजून एक गमतीचा शब्द आहे अर्धचंद्र. अर्धचंद्र देणे. अर्धचंद्र ॲक्च्युली अर्धचंद्र म्हणजे मराठीमध्ये आपण काय म्हणतो, गच्चांडी धरणे, हो ना. तो अर्धचंद्र शब्द का आलेला आहे, अर्धचंद्र दिला. अर्धचंद्र म्हणजे काय, तर अष्टमीचा अर्धा चंद्र जो अर्धवर्तुळाकृती असतो आणि आपल्या हाताचा आकार पण जर तुम्ही बघितलात तर तो तसाच असतो ना. गचांडी देताना हाताचा आकार पण तसाच असतो. त्यामुळं तो अर्धचंद्र हा शब्द तसाच्या तसा आपण वापरतो. कुशल शब्द, आता आपण मराठीमध्ये हा अत्यंत रूढ झालेला शब्द आहे. कुशल म्हणजे काय, प्रवीण. पण त्याच्या मागे व्युत्पत्ती काय आहे, तर कुश हे गवत होतं, गवताचा प्रकार आहे. आणि ते गवत ला धातू आहे, त्याचा अर्थ आहे तोडणे. तर कुश गवत जे असतं ते अत्यंत धारदार असतं, त्याला टोकं असतात. आणि ती जर व्यवस्थितपणे ते गवत जर काढलं नाही तर हात रक्तबंबाळ होण्याची शक्यता असते. त्यामुळं तो कुशल शब्द यज्ञाच्या संदर्भात कुशान लाती, कुश तोडून आणणं, कुश गवत तोडून आणणं ह्या संदर्भात वापरला जात होता. आता त्याचा अर्थ वेगळा, म्हणजे आपण प्रवीण ह्या अर्थी वापरतो. किंवा त्रिशंकू हा शब्द आहे. त्रिशंकू शब्द सगळ्यांना माहिती आहे.
धड इकडं ना तिकडं. पण ह्याच्या मागची गोष्ट काय आहे, तर त्रिशंकू राजानं जेव्हा यज्ञ केला आणि तो सदेह जेव्हा स्वर्गाला चालला, शेवटी काय आहे, वेदामध्ये असं आहे की इंद्राला सुद्धा आपलं पद जायची भीती वाटते. खुर्चीचं महत्त्व तिथंही त्या काळी होतं. 99 यज्ञ झाले की इंद्र खूप वेगवेगळ्या युक्त्या प्रयुक्त्या करून तो यज्ञ संहार व्हावा ह्याकरता इच्छा त्याची असायची. तर अशा या त्रिशंकू राजानं यज्ञ करून जेव्हा तो सदेह स्वर्गाला चालला, ते पाहून देवानी त्याला प्रतिबंध केला आणि त्याला खाली ढकललं. विश्वामित्र त्यानं त्याला आपल्या तपश्चर्यानं खाली पण येऊ दिलं नाही. त्यामुळं तो कुठे राहिला, पृथ्वी आणि स्वर्ग यांच्यामध्ये लोंबकाळत राहिला. त्यामुळं त्रिशंकू इव अंतराले तिष्ठ असं म्हणून आपण म्हणतो, किंवा नेहमी आपण पुण्याह वाचन म्हणतो. बरोबर आहे ना, कुठलंही कार्य सुरू करताना काय म्हणतो, पुण्याह वाचन. काय आहे त्याच्यामध्ये, तर पुण्य अहन, आजचा दिवस हा शुभ दिवस आहे असं जेव्हा त्या आलेल्या गुरुजींकरवी आपण वदवून घेतो, वाचन आपल्यासाठी ते म्हणतात, तेव्हा त्याला पुण्याह वाचन असं म्हटलं जातं. किंवा वज्रलेप शब्द आहे. वज्रलेप म्हणजे काय, कायम टिकणारी गोष्ट, म्हणजे कधीही त्याचा नाश होणार नाही. ह्या बाबतीत संस्कृतमध्ये एक श्लोक आहे की अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती. म्हणजे दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात केलेलं पाप ह्याचा नाश कुठं होतो, आपण तीर्थक्षेत्रात कशा करता जातो, तीर्थक्षेत्रे विनश्यती. पण तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलोपो भविष्यती. म्हणजे तीर्थक्षेत्री जर पाप केलं तर ते काय होतं, वज्रलेपो भविष्यती, म्हणजे ते कायम टिकून राहतं. आता याच्या मागच्या संकल्पना, पूर्वीच्या काळी असलेल्या पाप पुण्याच्या संकल्पना, जाणीवा, या सगळ्याचा विचार करून त्या काळी हे श्लोक रचले गेले असावेत. किंवा चिरंजीव, आपण शब्द वापरतो ना मुलाला लिहिताना, चिरंजीव. सो चिरम जीवती, चिरम म्हणजे पुष्कळ काळ जिवंत राहा. किंवा मराठीमध्ये तीर्थरूप, आई वडिलांना म्हणतात. आता त्याचा खूप वेगळ्या तऱ्हेने उच्चार केला जातो, म्हणजे वापर केला जातो. पण तीर्थरूप म्हणजे काय, तर प्रत्यक्ष तीर्थच, म्हणजे तीर्थाप्रमाणे पवित्र आणि वंद्य असे जे माता आणि पिता आहेत त्यांना, त्यांच्या मागे आपण किंवा त्यांना संबोधित करताना आपण तीर्थरूप असा शब्द वापरतो. सो संस्कृत शब्द ते अजूनही आपण तसेच्या तसे काही शब्द हे व्यवहारात वापरतो. तसंच काही शब्द हे काय करतो, काही त्याचा अर्थ बदलतो. मराठीमधला अत्यंत प्रसिद्ध म्हणजे नेहमीचा शब्द अजागळ, माहिती आहे ना सगळ्यांना. अजागळ म्हणजे काय, बावळट किंवा निरुपयोगी हा अर्थ आहे खरा तर त्याचा. पण मूळ संस्कृत शब्द आहे अजागल. अजागल म्हणजे काय, तर संस्कृतमध्ये असं म्हटलेलं आहे की अजागलस्तनस्येव तस्य जन्म निरर्थकम. म्हणजे शेळीच्या गळ्याला जे स्तन असतं की ज्यातून दूध येत नाही, त्यामुळं म्हणजे ते काय झालं, निरर्थक आहे, व्यर्थ आहे. त्यामुळं ते अजागल आणि त्याच्यावरून आलेला हा शब्द आहे अजागळ. किंवा मराठीमध्ये आखाड सासरा, हे तर सगळ्यांना माहिती असेल. आखाड सासरा आहे ना, तर संस्कृत शब्द आहे आषाढ श्वशुर. ह्याच्या मागं संकल्पना काय आहे, तर आषाढ महिन्यात सुनेनं सासऱ्यांचं तोंड पाहू नये म्हणून तिला शेजारच्या घरी किंवा नातेवाईकांकडं काय करायला, राहायला पाठवत असत. तर तिथला म्हणजे त्या परक्या घरचा माणूससुद्धा तिच्यावर जेव्हा सासऱ्यांसारखा अधिकार गाजवायला लागतो, तेव्हा त्याला आखाड सासरा किंवा आषाढ श्वशुर, आणि दुसरी आहे आषाढ श्वश्रू म्हणजे आखाड सासू. हे सगळे शब्द प्रचलित झालेले आहेत. नंतर तारांबळ, आपण विवाहामध्ये म्हणतो ना, ताराबलम चंद्रबलम तदेव. सो प्रत्यक्षात काय आहे,
आकाशातील ताऱ्यांचा मनुष्यावर जो काही परिणाम होत असतो, चांगला वाईट, तो वधूवरांवर अक्षता टाकताना जी तारांबळ होते त्यावरून तो ताराबलम. आनंद रामायण जे आहे, रामायणात खूप रामायण वेगवेगळे आहेत. वाल्मिकी रामायण जसं आहे तसं भावार्थ रामायण आहे, तसं आनंद रामायण पण आहे, अध्यात्म रामायण पण आहे. तर आनंद रामायणात हा प्रत्यक्षात श्लोक आहे की ताराबलम चंद्रबलम तदेव. मराठीमध्ये आपण धुमाकूळ शब्द वापरतो. धुमाकूळचा मूळ शब्द आहे धूम्राकुल. धूम्राकुल म्हणजे पूर्वी यज्ञयागादी क्रिया होत असताना काय होत होतं, आजूबाजूचं वातावरण हे सगळं धुरानं भरून जात असे, किंवा सैन्य जेव्हा येत असे तेव्हा त्याचा धुरळा उडत असे. म्हणजे त्यातून गोंधळ किंवा अनर्थ घडवणे ह्या उद्देशानं आपण शब्द हा वापरायला लागलो. धुमाकूळ प्रत्यक्षात शब्द आहे धूम्राकुल. आणि अत्यंत विपरीत म्हणजे संस्कृत जो अर्थ आहे त्याच्या प्रत्यक्षात उलट अर्थ आपण मराठीमध्ये जो घेतलेला आहे तो आहे अपरोक्ष. अपरोक्ष शब्दाचा मूळ अर्थ आहे समोर, आणि आपण मराठीमध्ये अगदी तो उलट वापरतो, दृष्टीआड किंवा पाठीमागे या अर्थाने वापरतो. खरा मूळ अर्थ त्याचा जो आहे तो आहे समोर. आपण हे उलट्या अर्थानेच मराठीमध्ये हे शब्द आणि रूढ झालेले आहेत. आणि दुसरा एक शब्द आहे षडाष्टक, त्याचा झालेला आहे खडाष्टक. माहिती आहे ना, षडाष्टक म्हणजे एका माणसाच्या राशीपासून जी दुसरी रास येते. म्हणजे उदाहरणार्थ एकाची मेष रास आहे, दुसऱ्याची कन्या रास आहे, किंवा एकाची कर्क आहे, एकाची कुंभ आहे. तर हे जे आहे हे षड आणि अष्टक, म्हणजे एका राशीपासून दुसरी रास 6वी किंवा एका राशीपासून पुढची रास ही 8वी, असं जेव्हा असतं तेव्हा त्याला षडाष्टक म्हटलं जातं. मग हे 2 प्रकारांनी सांगतात, एक प्रीती षडाष्टक असतं किंवा एक मृत्यू षडाष्टक असतं. पण त्याचा आपण व्यवहारात जो अर्थ घेतो तो म्हणतो खडाष्टक. खडाष्टक म्हणजे काय, मग वैर. तो एकच अर्थ तेवढा रूढ झालेला आहे. म्हणजे संस्कृत आणि मराठी किंवा संस्कृतशी असलेलं हे जे नातं आहे हे भाषिकदृष्ट्या नक्की उपकारक आहे. म्हणजे संस्कृत, कारण नवीन शब्द निर्मितीमध्ये संस्कृतचा मोलाचा वाटा आहे. आपण प्रत्यक्षामध्ये म्हणजे जसे हे तत्सम शब्द आहेत, तद्भव शब्द आहेत, तशा खूप म्हणी आहेत की ज्या आपण संस्कृतमधल्या आपण तशाच्या तशा वापरतो. एक म्हण आहे फटाटोपो भयंकराहा. आपण मराठीत काय म्हणतो, खटाटोप. माहिती आहे ना, मराठीमध्ये आपण खटाटोप, भयंकर खटाटोप. तो खटाटोप नाही आहे, मूळ शब्द आहे फटाटोप. फटा म्हणजे काय, तर सापाची फणा, आणि तिचा आटोप म्हणजे विस्तार. म्हणजे तो भयंकरच असतो. जरी तो साप हा विषहीन असला, म्हणजे तो विषारी नसला तरीसुद्धा तो जो सापाचा पसारा आहे तो भयंकर वाटतो. त्यामुळं तो खटाटोप हा शब्द मराठीमध्ये ह्या अर्थाने वापरला जातो. किंवा बादरायण संबंध जोडायला जातो आपण. मराठीमध्ये हे खूप प्रचलित आहेत. पण बादरायण संबंध म्हणजे काय, तर खरा नातेसंबंध नाही आहे, पण ओढून ताणून जोडायचा. आणि त्याच्याकरता संस्कृतमध्ये असं म्हटलं जातं की अस्माकम बदरी चक्रम युष्माकम बदरी तरुहू. म्हणजे आमच्या रथाचं चाक हे बोराच्या झाडाचं आहे, आणि युष्माकम बदरी तरुहू, तुमच्याकडे बोराचं झाड आहे. म्हणून काय झाला आपला संबंध, बादरायण संबंधात यूयम यूयम वयम वयम. खरं तर प्रत्यक्षात काहीही संबंध नाही, पण आपण हा संबंध जोडतो. किंवा स्थाली पुलाकन न्याय, शीतावरून भाताची परीक्षा, हे तर शब्द आपण ह्या म्हणी कायम वापरतो. किंवा भिक्षुपाद प्रसरण न्याय, हे तुम्हालाही लक्षात येईल. काय असेल, भिक्षुपाद प्रसरण. भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी. सो भिक्षुपाद प्रसरण न्याय. किंवा कंठचामीकर न्याय, म्हणजे आपल्या जवळ आहे एखादी गोष्ट पण ती शोधण्यासाठी सगळं गाव शोधायचं. काखेत कळसा हे त्याचं व्हर्जन, म्हणजे हा त्याचा भाग असू शकतो, पण अगदी असंच्या असं
तर गळ्यात सरी आणि सर्व गावाला फेरी, हा कंठचामीकर न्यायचं एकदम महत्त्वाचं उदाहरण आहे. अंधपंगू न्याय आहे. दोस्ती पिक्चर आठवत असेल तुम्हाला तर, अंधपंगू न्याय म्हणजे एकाला एक अंध व्यक्ती, एकाला चालता येत नाही, दोघंही मिळून त्यांचं जे उद्दिष्ट आहे ते साध्य करतात. कूपमंडूक न्याय, काकतालीय न्याय. आणि आणखी एक आपण मराठीमध्ये लुडबुड शब्द वापरतो बरेच वेळेला, तर संस्कृतमध्ये ह्याकरता एक गोष्ट सांगितली जाते. ते असं म्हणतात, द्रविडो लुडबुडाम्यहम, म्हणजे शब्दशः अर्थ त्याचा आहे की मी द्रविड लुडबुडत आहे. म्हणजे काय तर पूर्वी जेव्हा पेशवाई होती, आहेत ना अजून 10-15 मिनटं, पेशवाईमध्ये एक द्रविड ब्राह्मण श्रीमंतांची भेट घ्यायला पुण्यात येतो. काहीतरी दक्षिणा मिळेली आहे हेतूनं. पुण्यात जेव्हा तो येतो तेव्हा त्याला असं कळतं की श्रीमंतांची स्वारी ही पुरंदरगडावर गेली आहे, म्हणून तो द्रविड गडावर जातो. तेथे त्याला कळतं की श्रीमंत हल्ली परत सासवडास गेलेले आहेत, म्हणून तो सासवड येथे जातो. तेथे आल्यावर कळतं की ते श्रीमंत परत गडावर गेलेले आहेत. अर्थात शेवट काय आहे तर श्रीमंतांची गाठ त्याला पडत नाही. त्यामुळे ही जी त्रासदायक स्थिती असते झालेली असते त्याच्यावरनं तो म्हणतो की गडाच्च सासवडम यामी, म्हणजे ह्या गडावरून सासवडला मी गेलो. सासवडाच्च पुनर्गडम, सासवडाहून परत गडावर गेलो. गड सासवडयोर मध्ये द्रविडो लुडबुडाम्यहम. ह्या गड आणि सासवड, ह्या सासवड आणि पुरंदरगड ह्यांच्यामध्ये काय झालं आहे, मी द्रविड लुडबुडत आहे. म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला जेव्हा कायमचं स्थान मिळत नाही, म्हणजे एकदा इकडं किंवा एकदा तिकडं अशी उचलबांगडी होत असते, तेव्हा त्याला ही म्हण वापरली जाते की द्रविडो लुडबुडाम्यहम. अजून चालेल ना 15 मिनटं? म्हणजे अजून सगळे ऐकण्याच्या ह्याच्यात आहे. नाही तर काय तासभर झाल्यावर मी थांबू शकते, लेक्चरची सवय असल्यामुळं. 50 मिनिटं झालं की संपलं. अजून 15-20 मिनिटं चालेल ना? तत्सम, तद्भव, म्हणी हे सगळे जे आहेत हे भाषिक संबंध आहेत. पण भिन्न संस्कृती, भिन्न भाषा ह्या सगळ्यांचा जेव्हा एकमेकांशी म्हणजे दुसऱ्या लोकांशी संबंध येतो तेव्हा काय होतं, हे नवे शब्द भाषेत रूढ होतात आणि मग समाज, चालीरीती, व्यवहार, सवयी इत्यादी सर्वांचाच परिणाम भाषेवर होत असतो. वेगवेगळ्या ज्या प्राचीन संस्कृती आहेत त्या प्राचीन संस्कृतींना ह्या भाषेबद्दल खूप कुतूहल असल्याचं दिसतं. आणि त्यातली एक संस्कृती आहे ग्रीक संस्कृती, की जी प्रसिद्ध आणि पुरातन आहे. त्याच्याबरोबर दुसरी आहे ही भारतीय संस्कृती. कारण भारतीयांच्या समोर काय होतं, अफाट असं वेदवाङ्मय होतं आणि वेदाचं महत्त्वाचं काम काय होतं, म्हणजे वेद पठण करणं म्हणजे काय तर अचूक म्हणजे बिनचूक उच्चार करून ते मुखोद्गत करणं हे आवश्यक होतं. आणि ह्याचा उपयोग काय होता तर हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं पोचवणं हा त्यांचा दृष्टिकोन होता. तसंच ही जी संस्कृती होती ती कशी होती, यज्ञ संस्कृती होती. त्यामुळं यज्ञसंस्थेकरता धार्मिक कार्य जसं आवश्यक होतं, ह्याकरता हे जे श्रुती परंपरेनं आलेलं वाङ्मय आहे, श्रुती म्हणजे वेद, हे जे वाङ्मय आहे हे टिकून राहिलं. आणि मग जे ध्वनी, शब्द, धातू, शब्दरूप ह्या सर्वांचा विचार करून भाषेमध्ये व्याकरणाची आवश्यकताही लोकांना भासायला लागली. म्हणजे ते आधी जरी भाषा असली तरी त्याच्यानंतर ती सूत्रबद्ध व्याकरणाच्या नियमांनी बद्ध करूनच मग भाषेचं स्वरूप हे महत्त्वाचं होऊ लागलं. आणि त्यामुळं संस्कृतमध्ये व्याकरणाला मुख म्हटलेलं आहे, मुखम व्याकरणम स्मृतम. आणि मग व्याकरण हे किती महत्त्वाचं आहे कोणत्याही भाषेचं असो. मराठी जर
मराठी दिन म्हणताना मी जर दीर्घ काढला तर त्याचा अर्थ काय होतो? मराठी ही दिन आहे, नाही आहे, तो ह्रस्वच पाहिजे. म्हणजे व्याकरणाचा किती विचार हा मराठीप्रमाणे संस्कृत किंवा कोणत्याही भाषेनं किती करायला पाहिजे ह्याच्याकरता एक छोटी गोष्ट आहे संस्कृतमध्ये, की सातवाहन नावाचा राजा हा आपल्या राण्यांच्या बरोबर पाण्यामध्ये जलक्रीडा करत असतो. आता त्या राण्या ज्या होत्या त्यातल्या एक राणी जी होती ती अत्यंत नाजूक, की तिला ते पाण्याचे तुषारही सहन होत नव्हते. त्यामुळं ती राजाला काय सांगत होती की मोदकैर माम ताडय. आता राजा हा बहुतेक व्याकरणात जाणकार नसल्यामुळं त्यानं मोदक शब्दाचा अर्थ काय घेतला? मोदक किंवा लाडू असा घेऊन मोदकैर माम ताडय, मला मार मोदकानी असा घेऊन त्याप्रमाणे कृती करायला सुरुवात केली. काय झालं? मा उदकैर माम ताडय, म्हणजे पाण्यातनी मला मारू नकोस, म्हणजे पाण्याचे तुषारही मला सहन होत नाही आहेत. म्हणजे राजाचं संस्कृत अज्ञान हे ह्या श्लोकावरून, ह्या गोष्टीवरून दिसतं की संस्कृत भाषेतील संधींचं जर ज्ञान नसेल तर मा उदकैही माम ताडय हा अर्थ न कळल्यामुळं मोदकैर माम ताडय असा अर्थ घेऊन त्याप्रमाणे जर कृती केली तर अर्थाचा पूर्ण काय होतो? अनर्थ होतो. म्हणजे यातला गमतीचा भाग जर सोडला तरी संस्कृतमधून कुठल्याही भाषेत किंवा कोणत्याही भाषेचा अनुवाद करताना ती भाषा, त्याचं व्याकरण, त्याचे सांस्कृतिक संदर्भ इत्यादीचं व्यवस्थित ज्ञान असणं किती गरजेचं आहे हे यावरून कळतं. संस्कृत भाषेला आता तर मृत भाषा असं म्हणतात की डेड लँग्वेज आहे, ह्याच्यामध्ये काही होणार नाही आहे. पण हे अत्यंत दुर्दैवी आहे, कारण सांस्कृतिक व धार्मिक दृष्टीनं नुसतं नाही तर प्राचीन इतिहास, समाजजीवन, तत्कालीन अभ्यासाची साधनं, भाषाशास्त्रीय अभ्यास ह्या सर्वांमध्ये तिचं स्थान हे अपरिहार्य आहे. त्यामुळं संस्कृत ही अजूनही चैतन्यपूर्ण आणि प्रभावी भाषा आहे. जरी दैनंदिन विचार विनिमयाचं साधन म्हणून संस्कृत नाही आहे, पण प्राचीन काळी ज्ञानभाषा म्हणून तिचं असलेलं स्थान हे आपण नाकारू शकत नाही. कारण धर्मकार्य, श्राद्ध, सण, व्रत, विवाह संस्कार, तिथी, मुहूर्त ह्या सर्व कारणांनी संस्कृत शब्दांचा परिचय हा आपल्याला तसाच्या तसा होतो. त्याचा वापर अजूनही बंद पडलेला नाही. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रामायणामध्ये एक गाणं आहे, 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, माहिती आहे ना? तर तो संस्कृत श्लोक आहे की यथा काष्ठमच काष्ठमच, काष्ठ म्हणजे लाकूड, ओणका, यथा काष्ठमच काष्ठमच समेयाता महोदधौ. महोदधौ म्हणजे महान सागरामध्ये जेव्हा समेयाताम एकत्र येतात, समेत्यच व्यपेयाताम एकत्र आल्यावर परत ते व्यपेयाताम म्हणजे विलग होतात, वियोग होतो. तद्वद भूत समागमहा, त्याप्रमाणे काय आहे? भूतमात्रांचा ह्या जीवनामध्ये योग येत असतो. त्यामुळे श्लोक आणि त्याचा मराठीमध्ये केलेला अनुवाद हा जर बघितला तर सांस्कृतिक अनुबंध, मी आता व्याख्यानाच्या शेवटच्या टप्प्याकडे येते की साहित्यिक अनुबंध झाले, भाषिक अनुबंध झाले आणि सांस्कृतिक अनुबंध ह्यामध्ये भाषेची मर्यादा नाही आहे. म्हणजे संस्कृत आणि मराठीच फक्त असं नाही. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपली स्तोत्र परंपरा. स्तोत्र परंपरेमध्ये भक्तिभावनेसाठी स्तोत्रांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. त्या ठिकाणी तो संस्कृत आहे किंवा फक्त मराठीच लोक म्हणतात अशी त्याला कोणतीही मर्यादा नाही. सकाम आणि निष्काम दोनही भक्तींच्या माध्यमातून किंवा प्रेरणेतून या स्तोत्रांचा उगम झालेला आहे. आणि सगुणाची उपासना ही निर्गुणाचं म्हणजे निर्गुण ब्रह्मप्राप्तीचं
मुख्य साधन असल्यामुळं वेगवेगळ्या देवतांच्या स्तुतिपर स्तोत्रांची रचना ही आपल्याला दिसते. स्तोत्र म्हणजे नेमकं काय आहे, तर उपास्य दैवतांची स्तुती करणं किंवा त्याचं गुणसंकीर्तन करणं, त्या योगे त्या देवतांची कृपा व्हावी, आशीर्वाद मिळावा, हा एकच हेतू आहे. स्तोत्र ह्या शब्दाचाच अर्थ आहे स्तूयते इति स्तोत्र, हा म्हणजे स्तुतीपर पद्य, देवदेवतांची प्रार्थना करणं किंवा आळवणी करणं, एवढाच ह्या स्तोत्राचा शब्दाचा अर्थ आहे. आणि सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की स्तोत्रकारांमध्ये अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण नाव कुणाचं आहे, शंकराचार्यांचं. वैदिक धर्माला संजीवनी देण्याचं काम शंकराचार्यांनी केलेलं आहे. आणि अनुप्रासयुक्त, अत्यंत श्रवणीय आणि रसाळ अशी ही स्तोत्र. आपल्याला कदाचित त्याचा अर्थ माहीत नसतो, पण आपण पाठ करतो ती स्तोत्र, किंवा त्यामध्ये जीवनाचं अत्यंत मूलभूत तत्त्वज्ञान दडलेलं असतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. यामध्ये काय आहे, जन्म, मृत्यू आणि परत जन्म, हे जे मूलभूत तत्त्वज्ञान आहे हे या स्तोत्रातून शंकराचार्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडलेलं आहे. किंवा आपण जे संस्कृत मंत्र म्हणतो की जे प्रत्यक्ष पूजा विधीचा भाग असतात, त्याचाही अर्थ आपल्याला माहिती असतो असं नाही. ह्याचं उदाहरण म्हणजे गणपती, गणेश, गजानन, गणाधीश, ह्या सगळ्या नावांनी प्रसिद्ध अशी जी देवता आहे ती कोणती आहे, गणपती. गण म्हणजे काय, तर गण म्हणजे समूह. आणि मग ऋग्वेदामध्ये ब्रह्मणस्पतीला गणांचा गणपती असं म्हटलेलं आहे. गण्यते गणयती वा, गण म्हणजे समूह. ह्या ब्रह्मणस्पतीला गणांचा गणपती असं म्हटलेलं आहे. ब्रह्मणस्पती ही काय आहे, खरं तर एक वैदिक देवता आहे, पण तिच्या सूक्तामध्ये तिला गणपती या नावानं आवाहन केलेलं आहे. आणि सर्व कार्यांच्या आरंभी आपण जे गणपतीचं आवाहन करतो तसंच आपण ब्रह्मणस्पतीचं करतो. आणि त्याचाच मंत्र आपल्या पूजेमध्ये समाविष्ट केलेला आहे. तुमच्या लक्षात आलेलं असेल, गणानां त्वा गणपतीं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं. पुढची ओळ आहे, ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आशृण्वन् नूतिभिस्सीद सादनम. सो ब्रह्मणस्पती, सो समूहांचा प्रभू म्हणून तू गणपती, म्हणून तू ज्ञानी लोकांमध्ये ज्ञानी, कीर्तिमतांमध्ये श्रेष्ठ, तू राजाधिराज आहेस. आम्ही तुला आदरानं बोलावत आहे आणि म्हणून तू आपल्या सर्व शक्तींसह ये आणि ह्या आसनावर विराजमान हो. म्हणजे आपल्याला या मंत्राचा अर्थ ब्रह्मणस्पती म्हणजे नेमकं काय माहिती नसेलही, पण आपण नेहमीच्या पूजाविधीचा भाग म्हणून आपण तो पाठ करतो. त्यामुळंच संस्कृतमध्ये असलेलं हे जे संस्कारांमध्ये असलेलं हे जे संस्कृतचं महत्त्व आहे, मंत्रांचं महत्त्व आहे, हे अबाधित आहे. किंवा उपनयन, विवाह, ह्या सगळ्या संस्कारांमध्ये श्राद्ध, अंत्येष्टी म्हणजे नेमकं काय आहे, तर शरीराचा आणि चैतन्याचा संबंध नाहीसा होणे म्हणजे मृत्यू, आणि त्यानंतर केलेली क्रिया म्हणजे अंत्येष्टी. ह्या सर्व प्रसंगांमध्ये संस्कृत मंत्रांशिवाय पर्याय नाही. त्यामुळं आपण कित्येक संकल्पना संस्कृतमध्ये ज्या जशा आहेत तशाच वापरतो. आणि ह्याचं उत्तम उदाहरण की जे सर्वांना परिचित आहे ते म्हणजे गोत्र आणि सपिंड. ह्या दोन संकल्पना आपण सहजतेनं विवाहाच्या वेळेला वापरतो. गोत्र म्हणजे नेमकं काय आहे, तर गोत्र म्हणजे समूह शब्दशः, पण कसा समूह, तर रक्तसंबंधानं जोडल्या गेलेल्या लोकांचा समूह असा अर्थ वेदात दिसतो. आणि मग किती गोत्र आहेत, 7 ऋषी आणि 8वा अगस्त्य, अशी 8 गोत्र सांगितली जातात. ते श्लोक आहेत, जरा पाणी.
पुत्र पौत्र ह्या सगळ्यांच्या संकल्पना पुढं गोत्रांमध्ये येतात. विवाहामध्ये जसा गोत्रांचा संदर्भ येतो तसाच श्राद्धविधीमध्ये पण येतो. म्हणजे संस्कृतमध्ये असं म्हटलं जातं की श्राद्धविधीमध्ये बोलावणारे, श्राद्धासाठी बोलावलेले ब्राह्मण हे स्वतःच्या गोत्राचे नसावेत वगैरे हे सांगितलेलं आहे. पण गोत्र आणि पुढं प्रवर आणि त्याच्यानंतरचा विषय आहे तो सपिंड. सपिंड ही संकल्पना पण आपण मराठीमध्ये, म्हणजे त्याला कोणत्याही भाषेची मर्यादा नाही, बंधन नाही. कारण प्रत्येक वेळेला म्हणतो एक गोत्राचा करू विवाह सगोत्र करू नये किंवा सपिंडी करू नये, तर गोत्र सगोत्र मुलीबरोबर विवाह करू नये असं जेव्हा सूत्रकार किंवा संस्कृतमध्ये येतं त्याच्या मागची कारणमीमांसा काय असावी, तर पूर्वी समाज हा मर्यादित होता. त्यामुळं सगोत्र विवाह जर केले तर ते चांगले किंवा वाईट दोन्ही गुण किंवा दोष हे अनुवंशिक व्याधी आजार हे जवळच्या रक्तसंबंधात जर लग्न केलं तर संक्रमित होऊ शकतील असा विचार त्या काळी असावा. पण आता अशी परिस्थिती राहिली नाही, समाजाचा विस्तार झालेला आहे. त्यामुळं सगोत्र विवाह ही संकल्पना आता तितकीशी आवश्यक आहे का नाही हा वादाचा विषय आहे. पण माझ्या स्वतःच्या दृष्टीनं की सगोत्र संकल्पना आता म्हणजे त्या सगोत्र विवाह करायला हरकत नाही असं पुढं श्रौतसूत्रकार पण सांगतात. सपिंडाचा विचार येतो आणि सपिंडाचा हा संबंध, सपिंड ही संकल्पना संस्कृतमध्येच आहे असं नाही, ही सर्व संस्कृतीत म्हणजे मराठीमध्ये सुद्धा तोच शब्द आपण वापरतो. आणि ही संकल्पना विवाह, वारसा आणि सुयेर किंवा सुतक ह्या सगळीकडे लागते. आणि मग विवाहाच्या संदर्भात 7व्या पिढीकडनं 5व्या पिढीकडनं आईकडून ही सापिंड्य निवृत्ती होते. अशा ह्या सगळ्या संकल्पना सपिंड आणि सगोत्र ह्या सांगितलेल्या आहेत. पण इथे काय आहे, भाषेची मर्यादा नाही. भाषा हा त्याला म्हणजे संस्कृतमध्ये आहे म्हणून ते नाही, किंवा फक्त मराठीत आहे म्हणून त्याचा विचार करावा असंही नाही. म्हणजे संस्कृत मराठी अनुबंधामध्ये सांस्कृतिक अनुबंध हा जो विचार आहे हा भाषा मर्यादेच्या पलीकडं आहे किंवा आपण त्याचा विचार करू शकतो. जशी थोडक्यात आता की विकसित होणारी भाषा ही जशी एकजिन्सी राहू शकत नाही. म्हणजे विकसित जेव्हा भाषा होते तेव्हा इतर अनेक भाषांचे विशेष ती भाषा आत्मसात करते आणि ते त्या भाषेत इतके रूढ होतात की ते त्याच भाषेतले वाटावे लागतात. म्हणजे परकीय अंमल असेल, सीमा संघर्ष असेल, मिरजेला हे जास्त आहे, सीमा भागावरील संघर्ष, परभाषीय राज्यकर्त्यांमुळे जे फरक मानवी जीवनावर होतात ते बदल भाषा लगेच नोंदवते. आणि त्यामुळे संस्कृत भाषेचा जसा मराठीवर प्रभाव आहे तसाच मराठीवर कन्नड भाषेचा प्रभाव आहे, अरबी फारशीचा आपल्याकडं प्रभाव आहे. त्यामुळं शिवाजी महाराजांनी नंतर राज्य व्यवहार कोश वेगळा बनवून घेतला. किंवा आपण मराठीमध्ये दुड्ढाचार्य हा शब्द अगदी सहज वापरतो. हा कुठनं आलेला आहे, हा संस्कृतचा संदर्भ नाही आहे. तर कानडी भाषेत दोड्ढा म्हणजे मोठा आणि आचार्य म्हणजे गुरु. म्हणजे सामान्यतः आचार्यांच्या वरचा जो आचार्य असेल त्याला दुड्ढाचार्य म्हणतात. पण मराठीत आपण काय वापरतो, नसता मोठेपणा घेऊन प्रौढी मिरवणारा माणूस, ह्या अर्थाने आपण तो दुड्ढाचार्य शब्द वापरतो. पण तो आता रूढ झालेला आहे. किंवा मराठीमध्ये बाप शब्द आहे, वडिलांना बाप म्हटलं जातं. हा संस्कृत शब्दाशी संबंध नाही आहे, तर तो देशी शब्द आहे. देश शब्द पण इतके आहेत की बप्प, हा बप्पवरनं बाप आलेला असावा. त्यामुळं फक्त संस्कृत मराठी असाच विचार न करता जेव्हा भाषेचा विचार करतो तेव्हा तो सर्वसमावेशक असावा. कारण दोन भाषांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा हा संबंध जेव्हा आपण पाहतो, हा एक महत्त्वाचा प्रश्न मी सुरुवातीला सांगणार होते की अनुबंध शब्दांनी मला कोणीतरी विचारलं ते टायटल शीर्षक बघितल्यावर की अनुबंध म्हणजे नेमकं काय.
तर अनुबंध शब्दाला संस्कृतमध्ये खूप अर्थ आहेत. म्हणजे एक अर्थ आहे ॲग्रीमेंट, ह्या अर्थाने पण आहे. पण इथे संस्कृत मराठी अनुबंध म्हणजे संस्कृत मराठी संबंध, एवढ्याच अनुषंगानं हे शीर्षक घेतलेलं आहे. मग दोन भाषांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा त्यांच्यामध्ये जेव्हा असलेला संबंध पाहतो तेव्हा कालांतरानं म्हणजे नंतर निर्माण झालेल्या भाषेला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभते. म्हणजे तो शब्द का आला, कोणत्या परिस्थितीत आला, आणि मग अशा प्रकारचा जेव्हा भाषेचा अभ्यास केला जातो तेव्हा तो भाषा कुलाचा अभ्यास केला जातो. आणि ह्या दृष्टीनं इंडो युरोपियन, युरो भारतीय भाषा कुल जे आहे, ज्यामध्ये संस्कृत, प्राकृत, मराठी म्हणजे अपभ्रंश आणि ह्या मराठीच्या मराठी, हिंदी, आसामी, उडिया, बंगाली ह्या भाषा, हे एक कुळ प्रसिद्ध आहे. आणि दुसरं जे कुल आहे ते आहे द्राविडी भाषा कुल, ज्यामध्ये तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कानडी ह्या 4 प्रमुख भाषांचा अभ्यास केला जातो. मग वैदिक संस्कृत, अभिजात संस्कृत हा जसा विचार आहे तसा मराठीच्या बाबतीत पण आहे ना, की मराठी कशी निर्माण झाली, यादवकालीन मराठी, शिवकालीन मराठी आणि अर्वाचीन मराठी, आणि अर्वाचीन मराठीमध्ये पण आत्ताची 21व्या शतकातील मराठी, हाही एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकतो. एका भाषेचा दुसऱ्या भाषेवर पडलेला प्रभाव हाच फक्त लक्षात घ्यायचा, इथं जन्यजनक संबंध जोडायला जायचं नाही. आणि अशा रीतीनं जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा एखाद्या भाषेबद्दलचा जो वृथा अभिमान असतो की संस्कृत भाषा आहेच आहे, संस्कृत संपन्न, शुद्ध, की जी नवीन शब्द निर्मिती करण्यामध्ये तिचं जास्त महत्त्व आहे, पण तरीसुद्धा असा दृष्टिकोन न ठेवता प्रत्येक भाषा ही स्वतंत्र मानून तिचं जे काही त्या समाजामध्ये असलेलं स्थान, त्या भाषेमध्ये झालेली वाङ्मय निर्मिती ह्याचा विचार करणं आणि ह्या अनुषंगानं भाषेचं वर्णन करणं हा प्रत्येकाचा अभ्यासाचा विषय असला पाहिजे. कारण आत्ता भारताचं म्हणजे केंद्र सरकारकडून जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे NEP 2020, ह्यामध्ये स्थानिक भाषा आणि मराठी भाषा ह्या दोघांनाही खूप प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आणि स्वाभाविक आहे की मराठी भाषा ही महाराष्ट्राची प्रमुख भाषा असल्यामुळं ह्या धोरणात मराठीच्या भूमिकेलाही विशेष महत्त्व आहे. पण त्याचबरोबर बाकी ज्या स्थानिक भाषा आहेत त्यांचंही संवर्धन करावं असं ह्या NEP 2020मध्ये सांगितलेलं आहे. प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून किंवा प्रादेशिक भाषेतून दिलं जावं, किंवा मराठी ही प्राथमिक शिक्षणाची मुख्य भाषा असावी की ज्यामुळं ज्ञान मिळवणं अधिक सोपं जाईल. मराठी भाषेतून शिक्षण घेतल्यानं विद्यार्थ्यांना त्यांच्या सांस्कृतिक वारशाची, परंपरांची, इतिहासाची जाणीव होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाषा शिक्षण हे ओझं न वाटता ते आनंददायी कसं होईल, मातृभाषेतून शिक्षण हे आनंददायी कसं होईल, हे या नवीन धोरणामुळं सहज साध्य होणार आहे. पण अभिजात मराठी हा जेव्हा आपण अभिमान बाळगतो तेव्हा त्याच्याबरोबर हाही विचार करायला पाहिजे की शैक्षणिक साहित्याची निर्मिती, विज्ञान, गणित, तंत्रज्ञान इत्यादी विषयांची उत्तम मराठी भाषेमध्ये अनुवादित साधनं उपलब्ध करणं हे गरजेचं आहे. कारण वैज्ञानिक शब्दावली, शब्दकोश आहेत मराठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या साईटवर उपलब्ध वेगवेगळे कोश आहेत. पण आत्ताच्या परिस्थितीला अनुसरून आजच मला वाटतं महाराष्ट्र टाइम्स किंवा सकाळमध्ये लेख आला आहे, ब्रेन रॉट, म्हणजे मुलं वाचत नाही आहेत आणि नवीन शब्द काय तर गंजणं झालेलं आहे बुद्धीला. त्यामुळं हे जर वैज्ञानिक शब्दावली अशी जर नवीन तयार केली नाही तर ती पुढच्या पिढीपर्यंत पोचणार नाही. आणि वृथा ही बढाई सत्कार्या विना, हे जे माधव जुलियनांचं वाक्य आहे की हे सगळं केलं तरच आपण जे म्हणतो की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात मराठी माय मानतो मराठी, हे सार्थ होईल असं मला वाटतं. शेवटी
वक्ता तो वक्ता नोहेची जाणं श्रोतेनी विणं, ह्या उक्तीला अनुसरून तुम्ही सर्व श्रोत्यांनी माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं, मला बोलायची संधी दिली, त्याबद्दल परत एकदा मिरज विद्यार्थी संघाच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करते. इति आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. नमस्कार. आत्ता जवळजवळ 1 तास आपण संस्कृत, आता आपल्या जागर मराठीचा 2024 यामध्ये आत्ता 4 दिवस आपण मराठी भरपूर ऐकलेलं आहे. आणि आज म्हणजे जवळजवळ 4 दिवस आपण असं म्हणायला हरकत नाही की मराठीचा आपल्यावरती सतत छानपैकी असा पाऊस पडत होता. आणि आम्हाला ते सहन करणं पण खूप सोपं होतं, कारण ती मराठी भाषा होती. पण आज असं जरासं मनात होतं की आपल्याला अरेच्या संस्कृत आपलं ऐकायचं, म्हणजे आता किती वर्ष झाली संस्कृत शिकून आणि आपल्याला कळणार तरी का ते, असं वाटत होतं. पण आज आपल्या अनघा ताईंनी हा जो विषय होता संस्कृत मराठी अनुबंध, तो खूप सोपा करून आणि अतिशय छानपणे सांगितलेला आहे. आणि म्हणून त्यासाठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे संस्कृतमध्ये कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या मराठीमध्ये आभार मानण्यासाठी मी इथं उभारलेली आहे. तर आपण आता 5 दिवस आजचं 5वं पुष्प हे खूप छान झालं आणि आम्हाला सगळ्यांना नक्कीच ते आवडलेलं आहे. आणि तुम्ही जे अतिशय सोपं करून, म्हणजे मध्ये मध्ये गोष्टी सांगून किंवा त्याचे अर्थ संस्कृत आणि मराठी या दोन्हीचं नातं कसं आहे ते ऐकून असं आम्हाला वाटलं की संस्कृत आणि मराठी म्हणजे जणू काही 2 बहिणीच आहेत किंवा त्या 2 छानपैकी मैत्रिणी आहेत. आणि त्यामुळं आता आम्हाला संस्कृतसुद्धा परत एकदा वाचायची किंवा ऐकायची गोडी आपल्या ह्या व्याख्यानामुळं नक्कीच झालेली आहे. आणि आपण ज्या शब्दांच्या गमती सांगितल्या त्यासुद्धा आम्हाला छान अशी उत्सुकता वाढवत होती की आता नवीन काय सांगतायत असं वाटत होतं. त्यामुळं आजचा आपला अनघाताईंचा संस्कृत आणि मराठी अनुबंध हा आपल्या सगळ्यांना खूपच आवडलेला आहे. आणि मुद्दामून त्यांनी पुण्याहून येऊन, आणि त्या आज दुपारी आल्या म्हणाल्या, म्हणजे तशी त्यांना काहीसुद्धा विश्रांती मिळालेली नाही आहे, पण तरी दुपारी येऊन त्यांनी अतिशय आपल्याला आज छानपैकी प्रबोधन केलेलं आहे. संस्कृतमध्ये आपल्याला अजूनही काहीतरी आपण ऐकावं, अजून त्या बोलल्या असत्या तरी आपली ऐकायची तयारी होती, पण तरी शेवटी काहीतरी वेळेचं बंधन असल्यामुळं मी त्या आल्या म्हणून मनापासून आणि आपल्या मिरज विद्यार्थी संघातर्फे त्यांचे आभार मानते. आणि परत त्या आल्या तरी आम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल असं मी आता आपण मिरज विद्यार्थी संघातर्फे त्यांना स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ आणि पुस्तिका देऊन त्यांचा सत्कार करत आहोत. आज आपण येऊन इथं संस्कृत आणि मराठी या दोन्हीचा अनुबंध आम्हाला खूप छान सांगितलात, त्याबद्दल खरोखर आभार मानते. आता उद्याच्या कार्यक्रमाविषयी, उद्या शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर पुष्प 6वे वक्ते आहेत प्राध्यापक रणधीर शिंदे कोल्हापूर, आणि त्यांचा विषय आहे GA कुलकर्णी, माणूस आणि लेखक. उद्या पुष्प 6वे आहे, विषय आहे मराठी कादंबरी काल, आज आणि उद्या. हा पण एक अतिशय वेगळा विषय आहे. आपण सर्वांनी वेळेवरती उद्या उपस्थित राहावे. धन्यवाद. आजचा कार्यक्रम इथे संपन्न झाला आहे.